कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून कुणाचीही मागणी नसताना आणि नागपूर ते गोवा दळणवळणासाठी सध्या पर्यायी मार्ग अस्तित्वात असताना राज्य सरकारनं हजारो कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलाय। या महामार्गामुळे बाधित होऊन अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होतोय। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन महामार्ग होणार नाही अशी भूमिका घेतली होती। पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्ग होणारच असं जाहीर केलं। महायुती सरकारच्या या दुटप्पी भूमिकेनंतर शेतकऱ्यांमधून महामार्गाला होणारा विरोध आणखी वाढू लागलाय। या विरोधाची धार अधिक तीव्र करत राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत येत्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन दडपण्यासाठी शासनाकडून पोलिसी बळाचा वापर करण्यात येत असून त्याला तीव्र विरोध करण्याचाही निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला। आजच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, भुदरगडमधील काँग्रेस नेते राहुल देसाई, गारगोटीचे सम्राट मोरे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, साजणीचे कृष्णात पाटील, संपत देसाई, माणगावचे युवराज शेटे, खेबवडेचे शिवाजी पाटील, एकोंडीचे आनंदा पाटील, कणेरीचे युवराज पाटील, कणेरीवाडीचे तानाजी भोसले, निमशिरगावचे शिवाजी कांबळे, SN पाटील, संग्राम पडोणकर आदी उपस्थित होते।